त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि आमची दळबद्री आघाडी आहे, तर तुम्ही आता वाजले 12, 9 वाजेपर्यंत तुम्ही का फोन करत होते? तुम्हाला दळबद्री आघाडी वाटते, तर आमच्या परिवर्तन आघाडीची तुम्हाला भीती वाटते का? आणि जनता जनार्दन आहे, दळबद्री आघाडी आहे का परिवर्तन आघाडी आहे? येणार 3 तारखेला तुम्हाला सगळ्यांना त्याचे काही दिसेल. आमदारांनी ही आघाडी जी झाली दलबद्री आघाडी झाली, ते आमदार स्वतः दलबद्री आहेत का आमच्या आघाडी हे जनता ठरवी, ही जनता ठरवली 2 तारखेला. त्या मतदारसंघाचे एक प्रमुख प्रमुख प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासारख्या माणसाला असं बोलणं शोभत नाही. आणि त्याचं उत्तर जनता त्याला 2 तारखेला देईल. त्याला वारंवार त्यांना अशी चुकीच्या पद्धतीने काहीतरी कमेंट्स करायच्या आणि आपल्याला स्वतःला काहीतरी आपण काहीतरी मोठे आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आता मी तुम्हाला सांगेन का आमचे उमाटाचे तालुका प्रमुख इथं भेटले, आतापर्यंत आमदार त्यांना फोन करते, आतापर्यंत तुम्ही आमच्याकडे या, आमच्याशी आघाडी करा. मग जर उमाटा त्यांच्या बरोबर गेली मग ती दलबदली होणार नाही का? 15-20 कॉल त्यांनी तर त्यांना केले, पण ते कशासाठी केले? तुम्ही आमच्या आघाडीला घाबरलात म्हणून तुम्ही आम्हाला दलबदली म्हणताय, काय म्हणताय. परंतु एक तालुक्याचा जो प्रमुख प्रतिनिधी आहे, जो आमदार आहे, त्या आमदाराच्या तोंडातून असे शब्द येणं हे जनतेसाठी किती योग्य आहे हे आपण बघितलं पाहिजे. आणि जे चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करतात, हे करतात, त्यांना शोभत नाही. तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर लढवा. लोकशाहीच्या माध्यमातून कोणी निवडणूक लढू शकते. लोकशाहीमध्ये असं काही नसतं तो कुठल्या समाजाचा आहे, त्याचं किती शिक्षण आहे, तो किती अनुभवी आहे, यामध्ये काय असं असं काय ठरलेलं नाही. लोकशाही असं काय गाईडलाईन्स टाकून दिलेलं नाहीये. लोकशाहीमध्ये जो 18 वर्ष त्याला झाले असतील, 21 वर्ष झाले असतील, तो निवडून लढू शकतो. तो कुठल्या समाजाचा असू शकत नाही, त्याचं शिक्षण किती, त्याचा अनुभव काय हे बघितलं जात नाही. पण तो आमदाराला आमच्या उमेदवारांची भीती त्याच्या मनात तयार झाली म्हणून ते वारंवार चुकीच्या पद्धतीने असे चुकीचे शब्द वापरतात. आम्हाला सुद्धा तोंड आहे, आम्ही तर काही बोलू शकतो, पण आम्हाला संस्कार आहेत. आमच्या आई वडिलांनी आम्हाला संस्कार दिले. त्यांचं 15 वर्षाचं पूर्वीचं जर राजकारण बघितलं, त्यांचा जर बॅकग्राऊंड बघितला, तर त्यांचे संस्कार काय आहे ते त्यांनी सांगावं लोकांना. जर असा एखादा माणूस दुसऱ्या पक्षाला दलबदली म्हणत असेल तर लोकसभेला पण आम्ही तुमच्या बरोबर होतो ना, तेव्हा आम्ही दलबदली होतो का? तेव्हा जर आम्ही तुमच्या बरोबर असतो तर सुद्धा तुमचं काय झालं असतं हे सुद्धा त्यांना समजणं गरजेचं आहे.